Okay, so now here we are going to talk about what our today's topic. आपण काय काय बघितलं होतं आतापर्यंत अंडरस्टँड करा. तर आपण चॅप्टर स्टार्ट केलं होतं रिप्रोडक्शन लाईफ प्रोसेस ऍक्च्युअली, पण या लाईफ प्रोसेस मध्ये आपल्याला रिप्रोडक्शन बघायचं होतं आणि वी हॅव फिनिश द असेक्शुअल रिप्रोडक्शन. असेक्शुअल रिप्रोडक्शन आपण फिनिश केलं बोथ युनिसेल्युलर मध्ये आणि मल्टीसेल्युलर, है ना. युनिसेल्युलर मध्ये कोणत्या कोणत्या मेथड बघितल्या होत्या आपण? पहिली मेथड कोणती बघितली? बायनरी फिजन. डिफिजन, दॅट यू नो, बीएफ. सेकंड कोणती बघितली? मल्टिपल फिशन बघितली बडिंग. बर्डिंग. नंतर आपण काय बघितलं? मल्टीसेल्युलर. मल्टीसेल्युलर मध्ये कसं होईल या ठिकाणी रिप्रोडक्शन? कसं होईल? मल्टीसेल्युलरच्या 5 मेथड बघितल्या होत्या. फ्रॅगमेंटेशन. फ्रॅगमेंटेशन. दुसरी मेथड कोणती होती? रिजनरेशन. येस, रिजनरेशन. व्हेरी गुड. थर्ड मेथड अगेन बडिंग. व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन. आणि पाचवी मेथड कोणती बघितली होती आपण? स्पोर फॉर्मेशन. सो ऍटलिस्ट या हेडिंग्स आणि त्याचे एक्झाम्पल ध्यानात ठेवा. बाकी त्याच्यामध्ये तर सिम्पल आहे, काही जास्त डिफिकल्ट नाही. आणि त्याच्यानंतर आपण स्टार्ट केलं होतं सेक्शुअल रिप्रोडक्शन. आता सेक्शुअल रिप्रोडक्शन आहे म्हणजे बाय पॅरेंटल आहे, गॅमेट तयार होतील, गॅमेट फ्यूज होतील आणि त्याच्यामुळे सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये आपण इनिशियली 2 स्टेप बघितल्या होत्या. गॅमेट फॉर्मेशन आणि फर्टिलायझेशन. तर पहिली स्टेप कोणती होणार आहे? गॅमेट फॉर्मेशन. सो बेसिकली गॅमेट बनलाच पाहिजे तेव्हा सेक्शुअल रिप्रोडक्शन होईल. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि गॅमेट कोणत्या डिव्हिजनने बनतात तर तुम्हाला माहिती आहे, इट इज मिओसिस. व्हेरी वेल सर. आणि नंतर आता आपण या ठिकाणी बघतो दुसरी स्टेप, सेकंड स्टेप कोणती होती? याच्यामध्ये एकदा का गॅमेट बनले तर काय होणार आहे? त्यांचं फ्युजन होणार आहे. येस, फर्टिलायझेशन. त्यांचं फ्युजन होईल आणि त्यांचं फर्टिलायझेशन. सो फर्टिलायझेशन झाल्यावर झायगोट तयार होईल, दॅट इज डिप्लॉइड. कारण गॅमेट हॅप्लॉइड असतात आणि झायगोट डिप्लॉइड तयार होईल आणि मग त्याची ग्रोथ होईल. आता या 2 बेसिक स्टेप आहे, गॅमेट फॉर्मेशन, फर्टिलायझेशन. नाऊ वी आर गोइंग टू टॉक अबाउट प्लांट्स. आता आपण या ठिकाणी कोणाबद्दल बोलणार आहे? फ्लॉवरिंग प्लांट्स बद्दल बोलणार आहे, प्लांट्स बद्दल बोलणार आहे, एंजिओस्पर्म बद्दल बोलणार आहे. हाऊ द रिप्रोडक्शन विल गोइंग टू ऑकर. तर यस, रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन प्लांट्स मध्ये कोणता असतो? पहिले तर हा तुम्हाला माहित पाहिजे. व्हेरी फर्स्ट, दॅट इज रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन इज व्हॉट? विच ऑर्गन प्लांट मध्ये? बोला लवकर. कोण असतं रिप्रोडक्शन या ठिकाणी? कुठे होईल प्लांट? नाही, रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन जर आपण म्हटलं तर मेनली या ठिकाणी कोणता आहे? दॅट इज जस्ट बरोबर. सो फ्लॉवर इज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट इन टू द प्लांट्स फॉर रिप्रोडक्शन पर्पज, है ना. तर ठीक आहे, आपल्याला या ठिकाणी एक फ्रॅग्रन्स भेटतो, सेंट भेटते. बट यस, या ठिकाणी फ्लॉवर बेसिकली काय आहे तर इट इज रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. एक मिनिट. यस, एक मिनिट तुम्हाला फक्त म्यूट करतोय मी. सॉरी फॉर व्हॉट दॅट इज डिस्टर्बन्स. ओके. सो आपण या ठिकाणी बघितलं की फ्लावर आहे. ओके, ठीक आहे. फ्लावर काय करणार आहे आता? या ठिकाणी मदत करणार आहे रिप्रोडक्शनला. मग आता फ्लावरचं स्ट्रक्चर आपण बघितलं होतं, तर एकदा रिकॉल करतोय मी. सपोज हिअर वी कॅन से व्हॉट दॅट इज द पर्टिक्युलर स्ट्रक्चर ऑफ फ्लावर. तर आता मी वेगवेगळे कलर या ठिकाणी घेतोय. सो पहिला या ठिकाणी पार्ट काढतोय मी, है ना. इट इज वोरल किंवा वोल्स. वोल्स म्हणजे काय तर पार्ट्स ऑफ फ्लावर. मग पहिला आता मी ग्रीन कलर मध्ये काढलाय. कॅन यू गेस विच इज दिस पर्टिक्युलर पार्ट इज देअर? कोणता पार्ट मी काढलेला आहे आता ग्रीन मध्ये? सो यस, तर मी 2 काढले तिथे आणि दोघांना मिळून या ठिकाणी आपण काय म्हणतो? कॅलिक्स. आणि कॅलिक्सचं युनिट कोणतं आहे मग? बोला. सेपल्स. कॅलिक्सचं युनिट काय आहे? सेपल्स. ओके, व्हेरी गुड. इथे 2 काढले मी. 4 असू शकतात, 5 असू शकतात सेपल्स. पण सेपल्सचा जो ग्रुप आहे, द ग्रुप ऑफ सेपल्स, हिअर इट इज कॉल्ड एज व्हॉट? कॅलिक्स. आता आय एम गोइंग टू ड्रॉ अनदर पार्ट. बरोबर, तुम्हाला तो गेस करायचा आहे कोणता पार्ट मी ड्रॉ करतोय. कोणता पार्ट ड्रॉ करतोय मी? कोरोला. हिअर इट इज व्हॉट? दॅट इज करोला. आणि करोलाचं युनिट काय असतं मग? यस, कोरोलाचं युनिट आहे या ठिकाणी पेटल्स, पंखुडी. बरोबर है ना, पाकळी, पेटल्स, है ना. ठीक आहे. आता मी काय करतो या ठिकाणी? आय एम गोइंग टू ड्रॉ अनदर स्ट्रक्चर. बरोबर. तर आता मी एक स्ट्रक्चर या ठिकाणी ड्रॉ करतोय. कॅन यू गेस विच इज द स्ट्रक्चर? बरोबर. हे तिसरं स्ट्रक्चर कोणतं आहे आता ड्रॉ केलंय? तर बघा, याला आपण म्हणतो अँड्रोशियम. दोघांना मिळून. बरोबर.
अँड्रोशियम, याला काय म्हणतो आपण? अँड्रोशियम. अँड्रो म्हणजे मेल, मेल पार्ट आहे. आणि अँड्रोशियमचं युनिट काय मग? कोण बताएगा? व्हॉट इज द युनिट ऑफ अँड्रोशियम? फिलामेंट. ट्राय. यू आर नियर. आय वॉन्ट एक्झॅक्ट. अँड्रोशियमचं युनिट काय मग? सांगितलं होतं मी प्रिव्हियस लेक्चरला. बोला कोण आहे ग्रुप मध्ये? किती जण आवाज आहे? खूप लो पिच मध्ये काय आलं? आवाज लो पिच मध्ये येत होता. लो पिच मध्ये होता. लेट मी चेक. स्टेमन्स. हॅलो, क्लिअर आहे ना यार आवाज? कुछ भी. नाही सर, आता मला झालता ना. बरं, आता येतोय का? येस सर. सांग अँड्रोशियमचं युनिट काय मग? सो इट इज स्टॅमिन. लक्षात घ्यायचं आता, अँड्रोशियमचं युनिट काय आहे? स्टॅमिन. अँड्रोशियमचं युनिट काय आहे? स्टॅमिन. 3-4दा म्हणायचं, बरोबर. आता मी एक स्टॅमिन ड्रॉ करतो, वाटलं तर इथे आय एम गोइंग टू ड्रॉ वन स्टॅमिन. आणि याचा जो हा असा पार्ट आहे ना, ट्यूब लाईक पार्ट, बॉटमचा पार्ट, याला आपण काय म्हणतो? फिलामेंट. याला आपण काय म्हणतो? फिलामेंट. आणि हा जो अप्पर पार्ट आहे ना, एवढा एवढा मी बॉक्स केला, हा जो अप्पर पार्ट आहे, याला आपण काय म्हणतो? अँथर. याला आपण काय म्हणतो? अँथर. बरोबर. सो ट्राय टू अंडरस्टँड. हा एक डायग्राम काढली मी स्टॅमिनची, आणि स्टॅमिनचे पार्ट आहे दादा फिलामेंट. स्टॅमिनचे कोणते कोणते पार्ट आहे? फिलामेंट अँड देन अँथर. आणि अँथर मध्ये आता मी अशा सेल्स काढतोय. कोणत्या सेल्स काढतोय मी? पोलन ग्रेन, पीजी. कोणत्या सेल काढतोय मी? पोलन ग्रेन. आणि पोलन ग्रेन मध्ये मेल गॅमेट असतात. एका पोलन ग्रेन मध्ये किती मेल गॅमेट असतात? 2 मेल गॅमेट. एका पोलन ग्रेन मध्ये किती मेल गॅमेट असतात? 2 मेल गॅमेट. बघा, आता एक नीटला क्वेश्चन आलेला आहे, बरोबर. नीटला क्वेश्चन आलेला आहे. इट इज नॉट एक्सपेक्टेड यू कॅन गिव्ह द आन्सर ऍट दिस टाइम, पण मी विचारतोय तुम्हाला, बघू कोण देतोय. विच इज द फर्टाईल पार्ट ऑफ स्टॅमिन? विच इज द फर्टाईल पार्ट ऑफ स्टॅमिन? फर्टाईल पार्ट कोणता आहे स्टॅमिनचा? फर्टाईल पार्ट कोणता आहे? जेनेशियस पार्ट कोणता आहे? बरोबर. फर्टाईल किंवा त्याला असं एक ऑब्लिक दिलं होतं अजून, जेनेशियस. जेनेशियस पार्ट कोणता आहे किंवा फर्टाईल पार्ट कोणता आहे? कशाचा? स्टॅमिनचा. बरोबर. सर ऑप्शन द्या. ऑप्शन देतो तुम्हाला. पहिला आहे फिलामेंट, पहिला पार्ट आहे फिलामेंट. दुसरा आहे कनेक्टिव्ह, दुसरा आहे कनेक्टिव्ह. तिसरा आहे अँथर, तिसरा आहे अँथर. आणि चौथा आहे स्टिग्मा. काय सांगाल मग आन्सर? काय सांगाल मग आन्सर? तर आन्सर काय? अँथर. आन्सर काय लिहायचं? अँथर. आता बघा काय क्वेश्चन आहे तो समजून घ्या. फर्टाईल पार्ट किंवा जेनेशियस पार्ट म्हणजे आता फिलामेंट जो आहे त्याच्यामध्ये गॅमेट असतो का? नाही. फिलामेंट इज सपोर्टिव्ह स्ट्रक्चर. इथे अजून एक पार्ट आहे कनेक्टिव्ह, बरोबर. हा कनेक्टिव्ह पार्ट आहे, याच्यामध्ये जो फिलामेंटला आणि अँथरला कनेक्ट करतो, दॅट इज कनेक्टिव्ह. आता कनेक्टिव्ह मध्ये पोलन ग्रेन आहेत का? नाही. सो इट इज नॉट फर्टाईल पार्ट. पोलन ग्रेन कुठे प्रेझेंट आहे? अँथर मध्ये. आणि त्याच्यामुळे हा महत्वाचा पार्ट आहे कोणता? दॅट इज अँथर. समजलं? So anther is the genesis part, fertile part. Why it is genesis part? Because it contain the pollen grain. आणि pollen grain मध्ये, पेजी मध्ये परागकण, परागकण मध्ये काय असतात? तर मेल गॅमेट असतात. एका परागकण मध्ये, एका पोलन ग्रेन मध्ये 2 मेल गॅमेट असतात. तुला किती? 2 मेल गॅमेट असतात. एका पोलन ग्रेन मध्ये किती असतात? कमॉन किती असतात? सिंगल असतात का 2 असतात? बोला लवकर. 2. का बरं मी सांगतोय? कारण या ठिकाणी प्लांट मध्ये काय होतं? डबल फर्टिलायझेशन होतं. डबल फर्टिलायझेशन का होतं? कारण एका पोलन ग्रेन मध्ये 2 मेल गॅमेट असतात. ठीक आहे, आपण येऊ त्या पॉईंट वर नंतर. पहिले बेसिक स्ट्रक्चर अंडरस्टँड करून घ्या. आणि आता एक लास्ट स्ट्रक्चर काढतोय मी. आय एम गोइंग टू ड्रॉ हियर वी कॅन से लास्ट स्ट्रक्चर, लास्ट पार्ट ऑफ द फ्लावर. हा कोणता पार्ट काढलाय मी? विच पार्ट इट इज? काय म्हणाले या पार्टला? कोण बताएगा? कोण बताएगा? स्टिग्मा. नाही, स्टिग्मा नाही आहे. पूर्ण पार्ट फ्लावर मध्ये जो आहे ना, त्याला आपण काय म्हणू? गायनोशियम. याला आपण काय म्हणू? गायनोशियम. याला आपण काय म्हणू? गायनोशियम. याला आपण काय म्हणू? गायनोशियम. गायनो मीन्स फिमेल पार्ट, बरोबर. आता असे मी एक काढले, बरेच असू शकतात, 4-5 असू शकतात. 4-5 असेल तर त्या सगळ्यांना मिळून आपण काय म्हणतो? गायनोशियम म्हणतो. आता मी एक काढतोय, सिंगल काढतोय, आणि हा सिंगल जर काढला स्ट्रक्चर तर याला आपण काय म्हणू? कार्पेल. हे सिंगल स्ट्रक्चर काय? कार्पेल. म्हणजे गायनोशियमचं युनिट काय? कार्पेल, बरोबर. किंवा याला दुसरं एक नाव आहे पिस्टिल. याला एक दुसरं नाव आहे पिस्टिल. गायनोशियमचं युनिट काय? पिस्टिल. अँड्रोशियमचं युनिट काय होतं? अँड्रोशियमचं युनिट काय होतं? बोला.
स्टॅमेन. गायनोशियमचं युनिट काय होतं? स्टॅमेन. गायनोशियमचं युनिट काय? कार्पल. गायनोशियमचं युनिट काय? कार्पल. समजलं सगळ्यांना? किंवा पिस्टिल, पिस्तोल नाही, पिस्टिल. बरोबर. आता याचे पार्ट्स बघा, कार्पेलचे पार्ट्स बघा. जसं आपण स्टॅमिनचे पार्ट बघितले होते, अँथर अँड देन फिलामेंट अँड देन कनेक्टिव्ह. आता इथे आपण पार्ट बघतो. सो हा जो पहिला पार्ट आहे ना, स्टिग्मा. पहिला पार्ट आहे हा, इट इज कॉल्ड अ स्टिग्मा. अप्पर पार्ट सगळ्यात. मिडल पार्ट कोणता आहे या ठिकाणी? स्टाईल. मिडल पार्ट कोणता आहे या ठिकाणी? स्टाईल. फिमेल पार्ट आहे, फिमेल पार्ट मध्ये स्टाईल आलं डायरेक्ट, है ना? म्हणजे प्लांट मध्ये पण स्टाईल आहे फिमेल पार्ट. आणि नंतर हा कोणता या ठिकाणी? यस, हिअर इट इज कॉल्ड अ व्हॉट? दॅट इज ओव्हरी. हा कोणता पार्ट आहे? ओव्हरी. सो मला सांगा कार्पेलचे 3 पार्ट कोणते? पहिला स्टिग्मा, दुसरा स्टाईल, तिसरा ओव्हरी. बोलत चला सगळ्यांनी बोलायचं. आता अनम्यूट करून सगळ्यांनी एक साथ बोला, आवाज होऊ द्या बिलकुल, है ना? पहिला पार्ट कोणता आहे कार्पेलचा? स्टिग्मा. नाश्ता केला नाही का आज? जोरात सांगायचं. दुसरा पार्ट कोणता आहे? स्टिग्मा, स्टाईल, आणि तिसरा पार्ट कोणता आहे? ओव्हरी. तो हे 3 पार्ट मिळून या ठिकाणी कार्पेल बनतो, आणि असे भरपूर कार्पेल मिळून गायनोशियम बनतो. आता बघा, हा जो ओव्हरी आहे, याच्यामध्ये अजून एक स्ट्रक्चर असतं, त्याला आपण म्हणतो ओव्ह्यूल. असे 4, 5, 6 ओव्ह्यूल काढतो. ओव्हरी मध्ये एक स्ट्रक्चर आहे, दॅट इज कॉल्ड एज ओव्ह्यूल. दॅट इज कॉल्ड एज ओव्ह्यूल. ओव्हरी मध्ये ओव्हरीचा युनिट या ठिकाणी काय? ओव्ह्यूल. ओव्हरी मध्ये काय प्रेझेंट असतं? ओव्ह्यूल. हे नावं तुम्हाला नवीन आहेत, भरपूर कन्फ्युज व्हाल तुम्ही, है ना? आता याचा जर आपण क्रॉस सेक्शन घेतला ओव्ह्यूलचा जर आपण क्रॉस सेक्शन घेतला बघा, है ना, ओव्ह्यूलचा जर आपण या ठिकाणी क्रॉस सेक्शन घेतला तर आपल्याला या ठिकाणी असं स्ट्रक्चर दिसेल. सपोज हिअर वी कॅन से व्हॉट? दॅट इज दिस इज ओव्ह्यूल. असा एक ओव्ह्यूल आहे. आता ओव्ह्यूल मध्ये तुम्हाला एक सॅक लाईक स्ट्रक्चर दिसेल. ओव्ह्यूल मध्ये. त्याला आपण म्हणतो एम्ब्रियो सॅक. त्याला आपण काय म्हणतो? एम्ब्रियो सॅक. मी कोणाचं स्ट्रक्चर ड्रॉ करतोय? एका ओव्ह्यूलचं. ओव्हरी मध्ये असणार आहे, बरोबर. ओव्हरी मध्ये काय असणार आहे? ओव्ह्यूल. सो आय एम गोइंग टू ड्रॉ द स्ट्रक्चर ऑफ ओव्ह्यूल. ओव्ह्यूल मध्ये एम्ब्रियो सॅक आहे. आणि आता एम्ब्रियो सॅक मध्ये टोटल 8 सेल असतात. अशा 3 सेल, अशा सिंगल सेल, त्याच्यामध्ये 2 न्यूक्लियस असतात, त्याच्यामध्ये सिंगल, आणि नंतर अजून 3 सेल. बरोबर. तर आता यांना मी नावं देऊन टाकतो. यांना मी नावं देतो. यांना आपण या तिन्ही सेलला मिळून, बरोबर, याच्यामध्ये पण न्यूक्लियस, तिन्ही सेलला मिळून काय म्हणतो? एग ॲपॅरेटस. याला आपण काय म्हणतो? एग ॲपॅरेटस. सर हे मला आता डोक्यावरून चाललंय. बघा, स्ट्रक्चर समजून घ्या. हे जर स्ट्रक्चर समजलं ना तुम्हाला, एवढं स्ट्रक्चर, एम्ब्रियो सॅकचं स्ट्रक्चर जर समजलं, त्याच्यामध्ये 7 सेल 8 न्यूक्लिएटेड, बरोबर है ना? 7 सेल 8 न्यूक्लिएटेड सेल्स आर देअर, बरोबर. 8 न्यूक्लियस 7 सेल आहे. हे जे स्ट्रक्चर समजलं ना, तर एका मिनिटाचं काम आहे प्लांट्स मध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन समजलं, बरोबर. तर आपण या ठिकाणी म्हटलं शेवटच्या 3 सेलला मिळून काय म्हटलं आपण? एग ॲपॅरेटस. आता बघा, याच्यामध्ये मी 2 ब्लॅक मध्ये काढले, एक रेड मध्ये काढले. ही जी सेंटरची सेल आहे, मेन सेल आहे, याला आपण म्हणतो एग सेल. याला आपण काय म्हणतो? एग सेल, म्हणजे क्वीन सेल, म्हणजे फिमेल गॅमेट. हा कोण आहे या ठिकाणी? फिमेल गॅमेट. ओवा म्हणजे हा कोण आहे या ठिकाणी? फिमेल गॅमेट, बरोबर. ऑब्विसली फिमेल गॅमेट आहे, म्हणजे कोणत्या डिव्हिजनने तयार झालेला आहे? तो मिओसिस. आणि मग याच्या साईडला 2 सेल. याचं नाव तुमच्या टेक्स्टबुक मध्ये पण दिलेलं नाहीये तुम्हाला, पण 12वीला आहे, त्याच्यामुळे आतापासून ध्यानात ठेवा. याचं नाव काय? सिनर्जिड. ज्या 2 सेल असतात ना, आता बघा, क्वीन सेल आहे. क्वीन सेल एकटी असेल का? नाही, तिच्यासोबत तिच्या दाशी असतील ना क्वीन सोबत. तसं आता या एक सेल सोबत 2 सेल आहेत. कोणत्या आहेत? त्या सिनर्जिड. ओके. नंतर आता सेंटरला एक सेल आहे. या सेलचं नाव काय? पोलार न्यूक्लिया. याचं नाव काय? पोलार न्यूक्लिया. जी सेंटरला असते, बरोबर, त्याचं नाव काय? पोलार न्यूक्लिया. आणि 3 सेल या ठिकाणी वरती आहे. यांचं काही काम नाही ऍक्च्युली. यांचं नाव काय? अँटीपोडल सेल. यांना आपण काय म्हणतो? अँटीपोडल सेल. तर एवढं स्ट्रक्चर तुम्ही ध्यानात ठेवा. आता आपण आपल्या पीपीटीवर येऊ, म्हणजे तुम्हाला पटापट समजेल, लगेच समजेल एवढं झालं असेल तर. बघा, याच्यामध्ये काही डाऊट आहे का आता कोणाला? काय काय सांगितलं मी परत एकदा बघा. आय एम टॉकिंग अबाउट गायनोशियम. आपण या स्लाइडवर, या व्हाईट बोर्डवर कशाबद्दल बोलतोय आपण? गायनोशियम बद्दल, बरोबर. गायनोशियम. आणि हा पाठ आत्ताच जर तुम्ही व्यवस्थित केल्यानंतर 12वीत तुम्हाला काहीच वेळ लागणार. 10वी साठीच नाही तर 12वी साठी पण तुम्हाला हा पार्ट क्लिअर करायचा. इट इज गायनोशियम. अँड व्हेन वी टॉक अबाउट गायनोशियम, सो ट्राय टू अंडरस्टँड. गायनोशियम मध्ये आपण या ठिकाणी बघतोय आता गायनोशियमचं युनिट काय? कार्पेल. कार्पेलचं दुसरं नाव काय? चला अनम्यूट करून ठेवा सगळ्यांनी, पटापट बोला. कार्पेलचं दुसरं नाव काय?
पिस्टल. बरोबर. आता कार्पेलचे 3 पार्ट असतात. पहिला पार्ट कोणता? स्टिग्मा. स्टिग्मा. दुसरा पार्ट कोणता? Child. ओरी. बिलीव्ह मी जे विचारतो ना त्याचे आन्सर करा. बरोबर. जर तुम्ही सगळे आन्सर केले आणि हा व्हाईट बोर्ड तुम्हाला समजला तर सेक्शुअल रिप्रोडक्शन 1 मिनिटाचं काम आहे. ओनली सिंगल मिनिट. बरोबर. आता ओरी मध्ये या ठिकाणी काय प्रेझेंट असतात? ओव्ह्यूल्स. तर आता आपण काय करतो, इकडे ओव्ह्यूलचं स्ट्रक्चर बघतो मायक्रोस्कोप मध्ये. आणि ओव्ह्यूलचं स्ट्रक्चर बघितल्यानंतर आपल्याला ओव्ह्यूल मध्ये काय सापडतं? काय असतं? एम्ब्रियो सॅक. ओव्ह्यूल मध्ये काय सापडतं आपल्याला? एम्ब्रियो ॲपॅरेटस. हा, एम्ब्रियो सॅक. पहिले काय म्हणायचं? ही जी सॅक आहे ना, ही जी बॅग आहे ना, याला काय म्हणतो आपण? एम्ब्रियो सॅक. आता एम्ब्रियो सॅक जी आहे ती या ठिकाणी 7 सेल 8 न्यूक्लिएटेड स्ट्रक्चर आहे. 8 न्यूक्लिएटेड स्ट्रक्चर आहे. बघा, हा पण क्वेश्चन आलेला आहे नीट मध्ये क्वेश्चन आलेला आहे. काय क्वेश्चन आलेला आहे? बरोबर. द embryo sac is option 7 cell 7 nucleated. बरोबर. 8 cell 8 nucleated. 8 cell 7 nucleated. 7 cell 8 nucleated. 4. काय ऑप्शन आहे? 7 cell 8 nucleotide. बरोबर. 7 सेल 8 न्यूक्लिएटेड आहे ना. सो आपण नीटला क्वेश्चन येऊन गेलेला आहे. बरोबर. मी दाखवतो तुम्हाला आहे ना या ठिकाणी. बोला. 7 सेल आहे पण 8 न्यूक्लियस कसे आले त्याच्यात? हा खूप छान क्वेश्चन विचारला तू. बरोबर. सर 8 न्यूक्लियस कसं काय आलंय? कुठून आलंय? है ना. हाऊ डज 8 न्यूक्लियस? तुम्ही तर सांगताय 7 सेल 8 न्यूक्लिएटेड स्ट्रक्चर आहे. अरे पण येतं कसं सर? ठीक आहे, सांगतो तुम्हाला. ट्राय टू अंडरस्टँड. बरोबर. हे तुम्हाला टेक्स्टबुक मध्ये दिलेलं नाहीये. आता ऍडिशनल पॉइंट आहे, सौरवने विचारला म्हणून सांगतोय. बरोबर. सर आता आपण या ठिकाणी कोणतं स्ट्रक्चर बघतोय? एम्ब्रियो सॅक. कोणतं स्ट्रक्चर बघतोय? एम्ब्रियो सॅक. बरोबर. कोणतं स्ट्रक्चर बघतोय? एम्ब्रियो सॅक. आता याच्यामध्ये काय असतं? या ठिकाणी एग मदर सेल असतं. बरोबर. याच्यामध्ये काय असतं? आधी या ठिकाणी एग मदर सेल सिंगल सेल असते. एग मदर सेल. बरोबर. आता याच्यामध्ये सपोज ही एक मदर सेल सिंगल सेल. आता याच्यामध्ये कोणतं डिव्हिजन होईल? मिओसिस. आणि मिओसिस झाल्यानंतर किती सेल तयार होतात? बोला. मिओसिस झाल्यानंतर किती सेल तयार होतात? 2 from 1. हा, बरोबर. टोटल 4 सेल तयार होतील. ओके. टोटल 4 सेल तयार होतील. आता हे तुम्ही स्ट्रक्चर बघा कशाचं? ओव्ह्यूलचं समजा. हे स्ट्रक्चर कशाचं? ओव्ह्यूलचं आहे ना. आता एक एम्ब्रियो सॅक कशी तयार होते? तर आता ओव्ह्यूलचं आणि 4 सेल बनल्या त्याच्यामध्ये. बरोबर. आता या 4 पैकी 3 सेल काय होऊन जातात? या ठिकाणी डिजनरेट. 4 पैकी 3 सेल काय होऊन जातात? डिजनरेट होऊन जातात. 4 पैकी 3 सेल डिजनरेट होऊन जातात आणि ओनली 1 सेल रिमेन. बरोबर. आता किती सेल उरली? 1 सेल. आता ही जी 1 सेल आहे ना, तर याची लेंथ या ठिकाणी ग्रो होते. आता याच्यामध्ये सिंगल सेल आहे. ही सिंगल सेल आहे. बरोबर. आतमध्ये या ठिकाणी आता सपोज या ठिकाणी सिंगल सेल आहे. बरोबर. आता याच्यामध्ये मायटोसिस होईल. याच्यामध्ये काय होईल? मायटोसिस होईल. बरोबर. काय होणार आहे आता या ठिकाणी? मायटोसिस. एका सेल पासून किती सेल बनतील? 1 सेल होती. आता याच्यामध्ये मायटोसिस झालं. एका सेल पासून किती सेल बनतील? 2. बरोबर. झालं पहिलं मायटोसिस. आता पहिलं मायटोसिस झाल्यानंतर दुसरं मायटोसिस, सेकंड मायटोसिस. बरोबर. समजतंय का तुम्हाला? आधी फक्त न्यूक्लियस आहे ना. आता ही सेल काय झाली? लॉंगेट झालेली आहे आणि याच्यामध्ये न्यूक्लियस आहे फक्त. सपोज हा काय? न्यूक्लियस आहे. आता एका न्यूक्लियस पासून किती न्यूक्लियस झाले? 2 न्यूक्लियस झाले. बरोबर. 2 न्यूक्लियस झाले. 2 पासून किती होतील? 2 पासून किती होतील? सेकंड मायटोसिस झाल्यानंतर 4. बरोबर. सो आता आपण काय म्हणू या ठिकाणी? 4 न्यूक्लियस. सपोज 4 न्यूक्लियस तयार झाले है ना. याच्यामध्ये काय झालं? 4 न्यूक्लियस तयार झाले. क्लिअर आहे? आता 4 न्यूक्लियस झाल्यानंतर आता याच्यामध्ये तिसरं मायटोसिस होईल. थर्ड मायटोसिस. किती सेल तयार होतील? आता किती न्यूक्लियस तयार होतील? फक्त कॅरिओकायनेसिस सुरू आहे. 8. बरोबर. 8. आता 8 न्यूक्लिएटेड स्ट्रक्चर झालं. आता काय होईल? यांचं रिअरेंजमेंट होईल. 8 न्यूक्लिएटेड स्ट्रक्चरचं रिअरेंजमेंट होईल है ना. या ठिकाणी काय म्हटलं? ही आपली एम्ब्रियो सॅक आहे. 3 न्यूक्लियस आता या ठिकाणी वरती जातील. 2 न्यूक्लियस मिडलला येतील आणि 3 न्यूक्लियस अजून या ठिकाणी बॉटमला जातील. आणि आता या ठिकाणी काय होईल? सायटोकायनेसिस. तर इथे अशा या ठिकाणी 3 सेल बनतील. इथे एकच सेल बनेल आणि इथे या ठिकाणी 3 सेल. आणि अशा प्रकारे आपल्याला 7 सेल 8 न्यूक्लिएटेड स्ट्रक्चर भेटेल. त्याला आपण काय म्हणतो या ठिकाणी? एम्ब्रियो सॅक मध्ये हे जे 7 सेल 8 न्यूक्लिएटेड स्ट्रक्चर बनत आहे दॅट इज ड्यू टू 3 मायटोसिस. 3 मायटोसिस झाल्यावर बनतंय. मिओसिस आधी होऊन गेलेलं आहे. बरोबर. मिओसिस झाल्यानंतर बरोबर गॅमेट तयार होतोय
आणि आता या गॅमेट मध्ये थोडस मॉडिफिकेशन होतं, याच्यामध्ये मायटोसिस होईल पुढे, आणि मायटोसिस झाल्यानंतर एक सोडून 3 मायटोसिस होतील, आणि एका सेलमध्ये जर 3 मायटोसिस झाले तर आपल्याला 8 न्यूक्लिएटेड भेटतात. फक्त आता इथे काय दोन ज्या सेल आहेत या फ्यूज झालेल्या आहे, आणि म्हणून या ठिकाणी एक डिप्लॉइड सेल तयार झाली. डिप्लॉइड सेल कोणती म्हटली आपण, विच इज द डिप्लॉइड सेल इन एम्ब्रियो सॅक? कॅन यू आन्सर मी? एम्ब्रियो सॅक मधल्या सगळ्या सेल कोणती डिप्लॉइड सेल आहे फक्त? सेंटरची. सेंटरची. तिचं नाव काय आहे? पोलार न्यूक्लियाय. पोलार न्यूक्लियस है ना, पोलार न्यूक्लियस इज डिप्लॉइड. रिमेनिंग हियर इट इज व्हॉट, दॅट इज ऑल सेल्स आर हॅप्लॉइड. सगळ्या सेल्स या ठिकाणी कशा हॅप्लॉइड. आणि याच्यामध्ये आपण म्हटलंय स्ट्रक्चर एग ॲपरेटस मध्ये जी सेंटरची सेल आहे त्याला आपण काय नाव दिलं? एग सेल, क्वीन सेल. आता याच्यामध्ये हे स्ट्रक्चर का ध्यानात ठेवायचं तुम्हाला, तर मी सांगितलं 2 मेल गॅमेट असतात, तर 2 सेल सोबत फ्यूज होणार आहे, एका एग सेल सोबत आणि दुसरा पोलार न्यूक्लिया सोबत. ते आता आपण अंडरस्टँड करू स्लाइड, बरोबर. पण आता अजून क्वेश्चन होतो सौरभचा की सर हे 7 सेल 8 न्यूक्लिएटेड स्ट्रक्चर कसं बनवतं? दॅट इज ड्यू टू 3 मायटोसिस. यू गॉट द पॉइंट सौरभ? येस सर. ओके, है ना. तर आता या ठिकाणी तुम्हाला हे सगळं स्ट्रक्चर समजलेलं आहे, आणि आता हे जर स्ट्रक्चर तुम्हाला क्लिअर झालं ना, तर सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स मिनिटाचा टाइम आहे, फक्त मिनिटाचा खेळ आहे, फक्त क्लिअर होऊन जाईल तुम्हाला. कन्सेप्ट भरपूर जणांना समजतच नाही. बघा आपण परत एकदा डिटेलमध्ये डिस्कस करतो, जे आपण स्लाइडवर बघितलं. गायनोशियम कसं आहे या ठिकाणी? फिमेल ओव्हल आहे. ओव्हल म्हणजे पार्ट, फिमेल पार्ट आहे गायनोशियम. तुम्हाला माहिती आहे, सेंटरला मी रेड करून टाकतो पुन्हा. आपण कम्प्लीट पार्ट कोणता आहे? गायनोशियम. अँड इट्स मेंबर आर कॉल्ड एज कार्पेल. याचं युनिट काय? कार्पेल आहे. कार्पेलचं दुसरं नाव काय? बोला लवकर आता. कार्पेलचं दुसरं नाव काय? पिस्टल. है ना, आठवतंय तुम्हाला? दिस मे बी सेपरेटेड ऑर युनायटेड. बरोबर, कार्पेल युनाइट असतील किंवा सेपरेटेड असतील, एक असेल किंवा बरेच असतील. ओरी इज प्रेझेंट ऍट द बॅसल एंड ऑफ इच कार्पेल. आता कार्पेलच्या एंडला काय प्रेझेंट आहे? बरोबर, दॅट इज ओरी. है ना. ओरीच्या वरती कोणता येईल? एक पोकळ हॉलो स्ट्रक्चर आहे मिडलला. अँथर मेल पार्ट आहे. वी आर गोइंग टू टॉक अबाउट फिमेल पार्ट. सो इट इज स्टाईल कम्स अप फ्रॉम दी ओरी. तर स्टाईल या ठिकाणी कोणापासून इमर्ज होणार आहे? ओरी पासून. बघा, स्वोलन पार्ट आहे, बरोबर, दॅट इज ओरी. आणि ओरी पासून आता एक पार्ट डेव्हलप होईल, त्याला आपण काय म्हणतोय या ठिकाणी? स्टाईल. आणि स्टाईलच्या वरती अजून आता एक पार्ट डेव्हलप होईल, त्याला आपण काय म्हणतोय? स्टिग्मा. स्टाईल आणि ओरी असे 3 पार्ट ध्यानात ठेवायचे तुम्हाला. स्टिग्मा, स्टाईल आणि ओरी कोणाचे पार्ट आहे? कार्पेलचे. सो स्टिग्मा इज प्रेझेंट ऍट द टिप ऑफ स्टाईल. स्टाईलच्या टिपवर, स्टाईलच्या अपेक्सवर, है ना, या ठिकाणी कोणता पार्ट आहे? स्टिग्मा. समजलं सगळ्यांना? इज इट क्लिअर? स्टिग्मा, स्टाईल, ओरी. हा पहिला पार्ट कोणता? स्टिग्मा. हा दुसरा पार्ट कोणता? स्टाईल. तिसरा पार्ट कोणता? ओरी. आणि तिन्ही पार्ट मिळून कार्पेल म्हणतो, आणि कार्पेल मिळून काय होतात? गायनोशियम. ओरी कंटेन्स 1 or many ओव्ह्यूल्स. ओरीमध्ये या ठिकाणी काय असतात? ओव्ह्यूल्स. सिंगल पण असू शकतो. फॉर एक्झाम्पल मँगो ट्री. आता मँगो ट्री मध्ये काय असतो? सिंगल ओव्ह्यूल, है ना. आणि आपण जर एक्झाम्पल घेतलं टोमॅटो मध्ये मेनी ओव्ह्यूल्स आहेत. तर ओरीमध्ये या ठिकाणी काय असणार आहे? आता या ठिकाणी ओव्ह्यूल असणार आहे. असे स्ट्रक्चर दाखवतो मला. हे काय सगळे ओव्ह्यूल. सो ओरी कंटेन ओव्ह्यूल. समजलं? ओरी कंटेन ओव्ह्यूल्स. नाउ एम्ब्रियो सॅक इज फॉर्म इन इच ओव्ह्यूल बाय मिओसिस. आता या ओव्ह्यूल मध्ये कोणतं डिव्हिजन होणार आहे? मिओसिस, है ना. एक मदर सेल मध्ये या ठिकाणी काय होईल? मिओसिस होईल. मिओसिस झाल्यानंतर आता या ठिकाणी ओव्ह्यूल मध्ये काय तयार होतंय? पुढे एम्ब्रियो सॅक तयार होईल. Each embryo sac consists of haploid egg cell and 2 haploid polar nuclei. बरोबर. आता 2च सेल सांगितलंय, कारण या 2च सेल महत्वाच्या डबल फर्टिलायझेशन मध्ये. तर एम्ब्रियो सॅक मध्ये या ठिकाणी काय प्रेझेंट आहे? बॉटमला आपण बघितलं एग ॲपरेटस मध्ये सेंटरला कोणती सेल आहे? क्वीन सेल आहे, एग सेल आहे. आणि मिडलला या ठिकाणी काय प्रेझेंट आहे? 2 हॅप्लॉइड पोलार न्यूक्लियाय. आणि दोन्ही हॅप्लॉइड पोलार न्यूक्लियाय फ्यूज होऊन एक डिप्लॉइड स्ट्रक्चर होतं, दॅट इज कॉल्ड एज व्हॉट? पोलार न्यूक्लियाय. पोलार न्यूक्लियाय तयार झाला सेंटरला. पोलन ग्रेन्स फ्रॉम अँथर, है ना. पोलन ग्रेन्स फ्रॉम अँथर. आता आपल्याला माहिती आहे अँथर मध्ये काय प्रेझेंट आहे? पीजी. पोलन ग्रेन्स म्हणजे कोणाबद्दल बोलतोय आपण? मेल पार्ट का फिमेल पार्ट? वी आर टॉकिंग अबाउट मेल पार्ट. पोलन ग्रेन्स फ्रॉम अँथर आर ट्रान्सफर्ड टू दी स्टिग्मा, है ना. पोलन ग्रेन अँथर पासून, मेल पार्ट पासून या ठिकाणी बाहेर निघतील आणि कुठे ट्रान्सफर होतील? स्टिग्मावर. आणि या प्रोसेसला आपण काय नाव दिलं? या प्रोसेसला आपण काय नाव देतो? व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. पॉलिनेशन. Yes, you know that it is pollination. Pollination. What is the meaning of word pollination? Pollination म्हणजे काय? ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम कुठून कुठे? Answer to sigma. स्टिग्मा. फ्रॉम अँथर टू स्टिग्मा. बघा तुम्हाला आता पॉलिनेशनची डायग्राम क्लिअर करू आपण. कोणता वर्ड आपण बघतोय आता?
पॉलिनेशन Pollination. आपण बघतोय पॉलिनेशन. तर यस आपण आता या ठिकाणी सपोज वन फ्लावर आहे, बरोबर, असा एक फ्लावर आहे आता, आणि आता याच्यावर फक्त मी एकच पार्ट काढतो. कोणता एकच पार्ट काढलाय असा नसतो, मी समजवण्यासाठी काढलाय. हा कोणता पार्ट आहे, कोणता पार्ट आहे, कोणता पार्ट आहे, स्टॅमेन. स्टॅमेन मध्ये हा कोणता पार्ट आहे, अँथर. आणि अँथर मध्ये काय प्रेझेंट असे सर्कल म्हणजे पोलन ग्रेन. पोलन. दुसरा प्लांट काढतो है ना. आय एम ड्रॉइंग हिअर, वी कॅन सी अनदर प्लांट. आणि आता अनदर प्लांट आहे. आता याच्यामध्ये मी एकच पार्ट काढतो, असा नसतो, समजवण्यासाठी काढतो. कोणता पार्ट काढला, कार्पेल. आणि कार्पेलचा हा कोणता पार्ट आहे, बोला बोला बोला, कोणता पार्ट Stigma. आहे, Stigma. काय होईल है ना, या ठिकाणी अँथर ब्रेक करेल, डेहिसन्स ऑफ द अँथर, ब्रेकिंग ऑफ अँथर. आणि अँथर ग्रेन मधून या ठिकाणी रिलीज होतील. आता कोण रिलीज झाले, पोलन ग्रेन. पोलन ग्रेन रिलीज झाले, बरोबर, पोलन ग्रेन रिलीज झाले. आता पोलन ग्रेन या ठिकाणी आले कुठे लँड झाले, दॅट इज लँडेड ऑन द स्टिग्मा. सो म्हणजे काय झालं, हा कोण होता आपला पोलन ग्रेन. सो पोलन ग्रेन ट्रान्सफर फ्रॉम अँथर, कोणता पार्ट होता, अँथर, अँथर टू स्टिग्मा. म्हणजे ही कोणती प्रोसिजरची डायग्राम काढली. Pollination. सो व्हॉट इज मीन बाय पॉलिनेशन. पॉलिनेशन म्हणजे काय, ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू स्टिग्मा. व्हॉट पॉलिनेशन. आणि पॉलिनेशनला साठी आपल्याला कोण लागतील, इन्सेक्ट लागतील किंवा एअर लागेल, है ना, दॅट वी नो ऑलरेडी. आपल्याला माहिती आहे पॉलिनेशन साठी एजंट्स लागतील. पॉलिनेशन ऑकर्स विथ द हेल्प ऑफ अबायोटिक एजंट. अबायोटिक म्हणजे कोणते, नॉन लिव्हिंग. पॉलिनेशन कोणा थ्रू होईल, एजंट्स थ्रू होईल. आणि एजंट्स कॅन बी बायोटिक ऑर अबायोटिक, म्हणजे लिव्हिंग ऑर डेड, नॉन लिव्हिंग. अबायोटिक एजंट्स कोणते कोणते, वाईन अँड देन वॉटर. तर हे जे ट्रान्सफर होईल पोलन ग्रेनचं अँथर टू स्टिग्मा, ते कोणा थ्रू होईल, वाईन थ्रू, हवेमधून होईल, किंवा मग वॉटर मधून होईल. जर प्लांट पाण्यात आहे तर वॉटर थ्रू होईल, जर प्लांट जमिनीवर वाईन अँड देन वॉटर. अँड बायोटिक एजंट. मग बायोटिक एजंट कोणते आहेत, लाईक हिअर वी कॅन से इन्सेक्ट, लाईक इन्सेक्ट, हनीबी अँड अदर अॅनिमल्स, है ना, बर्ड्स, बरोबर, किंवा अॅनिमल्स, है ना. तर यांच्याद्वारे काय होईल या ठिकाणी, पॉलिनेशन. समजताय का मी काय बोलतो तुम्हाला, समजताय का मी काय बोलतो. तर या ठिकाणी पॉलिनेशन कोणा थ्रू होईल, एजंट्स थ्रू होईल. एजंट्स दोन प्रकारचे, अबायोटिक एजंट आणि बायोटिक एजंट. मला सांगा अबायोटिक एजंट कोणते कोणते, कमॉन टेल, विचार. अबायोटिक एजंट, Wine, water, and bio. वाईन अँड वॉटर, अबायोटिक एजंट. बायोटिक एजंट कोणते येतील मग, Insects. Insect. Insect. इन्सेक्ट अँड अदर, इन्सेक्ट अँड अदर अॅनिमल, इन्सेक्ट अँड अदर अॅनिमल, बरोबर, अदर अॅनिमल, है ना. आता सपोज एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो. सपोज आता ग्रास आहे ना, सपोज आता एका ठिकाणी ग्रास आहे. आता ग्रास आहे, बरोबर, ग्रास आहे. आता ग्रासवर आता सपोज या ठिकाणी काही अॅनिमल असतील, सपोज हत्ती, हत्ती चाललाय जो, हत्तीचा पाय आता या प्लांटवर पडेल. आणि मग आता या प्लांट जर मेल पार्ट असला तर याचे पोलन ग्रेन आता हत्तीच्या पायाला चिटकतील. आणि मग तो हत्ती पुढे जाईल तेव्हा तो त्याचा पाय जर फिमेल प्लांटवर पडला तर मग हे पोलन ग्रेन आता कुठे ट्रान्सफर झाले, फिमेल पार्टवर. म्हणजे कुठून कुठे, फ्रॉम हिअर वी कॅन से व्हॉट, अँथर टू स्टिग्मा. समजतंय, बरोबर. तर अशा प्रकारे अदर अॅनिमल पण आहे. अदर अॅनिमल मध्ये स्नेल आहे, गोगलगाय आहे, बरोबर, किंवा मग बर्ड्स आहे, किंवा मग बॅट आहे, जे नॉक्चर्नल प्लांट आहे, रात्री Grasshopper. त्यांच्यामध्ये बॅट करतो पोलन ग्रेन ट्रान्सफर, बरोबर. बॅट म्हणजे चमदागड, वटवाघूळ. तर असे बाकीचे अॅनिमल्स आहेत ते पण पॉलिनेशन ट्रान्सफर करतात. पण यस, बायोटिक एजंट मध्ये इम्पॉर्टंट या ठिकाणी आपल्याला माहिती आहे, इन्सेक्ट 80% पॉलिनेशन करेल. आणि इन्सेक्ट मध्ये पण इम्पॉर्टंट कोण आहे, हनीबी. हनीबी इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द पॉलिनेशन. ठीक आहे, एवढं समजलं तुम्हाला. तर या ठिकाणी ध्यानात घ्या, इन्सेक्ट आणि अदर अॅनिमल बायोटिक एजंट मध्ये, वाईन हवा आणि पाणी, वॉटर कशामध्ये, अबायोटिक एजंट, ते काय करतील, पॉलिनेशन करतील. ठीक आहे, आता पॉलिनेशन झालं. पॉलिनेशन झाल्यानंतर पोलन ग्रेन जो आहे तो अँथर टू स्टिग्मा आला. आता स्टिग्मावर आला, फिमेल पार्टवर आला. नाउ स्टिग्मा बिकम्स स्टिकी ड्युरिंग पॉलिनेशन. And pollens germinate when they fall upon such sticky stigma, that is a long pollen tube, and two male gamete are formed. The pollen tube carries male gamete. Pollen tube reaches the embryo sac via style, and tip of the pollen tube bursts, and two male gametes are released into the embryo. आता very very important part आहे बघा, मी व्हाईट बोर्ड वर सांगतो तुम्हाला, व्यवस्थित अंडरस्टँड करा बिलकुल. आता एका मिनिटात तुम्हाला समजेल सेक्शुअल रिप्रोडक्शन कसं होतं, है ना. वी आर द ह्युमन बिंग, आपल्यामध्ये सिंगल फर्टिलायझेशन आहे. बट वेन वी टॉक अबाउट प्लांट, तर प्लांट मध्ये काय होणार आहे, डबल फर्टिलायझेशन. म्हणजे फर्टिलायझेशन एकदा नाही होत, तर किती वेळा होतं, डबल. डबल म्हणजे फर्टिलायझेशन किती वेळा होणार आहे, 2 times. Two times. है ना. सो माहिती होतं का तुम्हाला, प्लांट्स मध्ये फर्टिलायझेशन 2 वेळा होतं, डबल फर्टिलायझेशन. कसं होतं बघा. तर आता मी एक इमेज आता एक ड्रॉ करतो तुमच्या समोर. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आता तुम्हाला गेस करायचे पटापट, मी जे विचारेल ते गेस करायचे, मग एका मिनिटात समजून जाईल तुम्हाला.
सो नाउ हियर वी कॅन से व्हॉट आय हॅव ड्रॉ द स्ट्रक्चर. कोणतं स्ट्रक्चर मी ड्रॉ केलंय, कशाचं स्ट्रक्चर आहे? Stigma. Rhinoscene. कार्पल. कार्पेलच्या वर स्टिग्मा आहे. कार्पल हा पहिला पार्ट कोणता आहे? आता बोला पटकन. Stigma. 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 दुसरा पार्ट कोणता आहे? Style. तिसरा पार्ट कोणता आहे? Ovary. ओरी. ओरी मध्ये काय असतो? सिंगल काढतोय मी. ओव्ह्यूल मध्ये काय असतं? एम्ब्रियो सॅक. Embryo sac. एम्ब्रियो सॅक मध्ये आता 3 सेल काढले. 7 सेल अँड 8 न्यूक्लियोटाइड. अजून 3 सेल काढले. ही सेंटरची सेल कोणती? Queen cell. एक cell. मधली सेल कोणती? Polar Nucleotide polar chain. एक्सलंट, व्हेरी वेल सेड. 10वी मध्ये तुम्ही एकदाच सांगितल्यानंतर एवढं क्लिअर सांगताय. इट इज व्हेरी व्हेरी डिफिकल्ट कन्सेप्ट इज दॅट, बट यू हॅव टोल्ड मी व्हेरी करेक्टली. तुम्हाला एकदम समजलं क्लिअर. आता मी काय झालं या ठिकाणी, बरोबर या ठिकाणी लँड केला. काय लँड झाला इथे? सपोज हिअर वी कॅन से लँडेड. व्हॉट इज गेट लँडेड? व्हॉट इज द स्ट्रक्चर? इट इज कॉल्ड एज पोलन ग्रेन. पोलन ग्रेन इज लँडेड. म्हणजे Pollen grain. पॉलिनेशन इज ओव्हर नाव. पॉलिनेशन झालंय. आता पॉलिनेशन झालं. पॉलिनेशन झाल्यानंतर पोलन ग्रेन लँड झाला. कुठे लँड झाला? या ठिकाणी स्टिग्मावर. आता Stigma. स्टिग्माचं जे सोल्युशन आहे, स्टिग्माचं सोल्युशन आहे कसं आहे? स्टिकी है ना. स्टिग्माचं सोल्युशन, स्टिग्मा कसं या ठिकाणी स्टिकी है ना. याच्यावर एक या ठिकाणी लिक्विड प्रेझेंट आहे, बरोबर. चिकट या ठिकाणी लिक्विड प्रेझेंट आहे. इट इज स्टिकी, बरोबर. शुगर सोल्युशन प्रेझेंट आहे. स्टिग्मावर काय प्रेझेंट असतं? शुगरी सोल्युशन. आता या शुगरी सोल्युशनमुळे, स्टिकीनेसमुळे पोलन ग्रेन इज गेट हिअर वी कॅन से स्टिकी हिअर. And now what will happen? Pollen grain is going to absorb. Pollen grain is going to absorb the sticky solution. हा sticky solution, sugary solution तो absorb करतो. आणि ऍब्सॉर्ब झाल्यानंतर आता पोलन ग्रेन काय करेल? जर्मिनेट करेल. पोलन ग्रेन इज जर्मिनेट. आता हे सोल्युशन त्याच्यामध्ये चाललं, त्याची साईज वाढेल. पण यस, ट्राय टू अंडरस्टँड, याची साईज जरी वाढली तरी तो या ठिकाणी, बरोबर, ओव्हरऑल त्याची साईज वाढू शकत नाही. त्याच्यामुळे तो एक नवीन स्ट्रक्चर तयार करतो. अँड दिस न्यू स्ट्रक्चर हिअर इट इज कॉल्ड एज व्हॉट? दॅट इज पोलन ट्यूब. आता याच्यामध्ये काय झालं? असं एक नवीन स्ट्रक्चर त्याने तयार केलं जर्मिनेशन. तर याला आपण काय म्हणतो? पोलन ट्यूब. सो विच स्ट्रक्चर इट इज? पोलन ट्यूब. कोणतं स्ट्रक्चर आहे? पोलन ट्यूब. सो पोलन ट्यूब डायरेक्ट ओव्हरी पर्यंत जाताना सर. यस, व्हेरी गुड, बरोबर माहिती तुम्हाला. आता पोलन ट्यूब या ठिकाणी स्टार्ट झाली. कुठून स्टार्ट झाली? या ठिकाणी स्टिग्मा पासून. स्टिग्मा पासून. ट्यूब या ठिकाणी स्टार्ट झाली स्टिग्मा. आता स्टाईल कसा? हॉलो म्हणजे पोकळ. आणि त्याच्यामुळे तो आता जर्मिनेट करेल. आणि आता याच्यामध्ये काय आहेत? मेल गॅमेट. किती मेल गॅमेट आहे? 2 मेल गॅमेट आहे. याच्यामध्ये किती मेल गॅमेट आहे? 2 मेल गॅमेट आहे. आता या ठिकाणी हा कुठे प्रेझेंट असतात? मेल गॅमेट टिपवर, पोलन ट्यूबच्या टिपवर. आता पोलन ट्यूब या ठिकाणी जर्मिनेट होत चालली, वाढत चालली. स्टिग्मा मधून या ठिकाणी स्टाईल मध्ये आली. स्टाईल मधून या ठिकाणी कुठे आली? ओव्हरी मध्ये आली. समजतंय का सगळ्यांना? ओव्हरी मधून आता ती कुठे चालली? या ठिकाणी इट विल एंटर इन टू दी व्हॉट? ओव्ह्यूल. ओव्ह्यूल मधून ती एंटर झाली कुठे? एम्ब्रियो सॅक मध्ये. आर यू गेटिंग माय पॉईंट? कोणाची या ठिकाणी वाढत चालली? लेंथ. पोलन ट्यूबची लेंथ वाढत चालली. तर कोणत्या पोलन ट्यूब काढतोय ब्रॅक मध्ये. आता या ठिकाणी कुठे आली ती? वाढत कुठे आली ती? एम्ब्रियो सॅक. बरोबर. ओव्हरी मध्ये, ओव्ह्यूल मध्ये, एम्ब्रियो सॅक मध्ये इट विल गेट एंटर. अँड नाउ इट विल बस्ट ओपन. आणि आता ही काय होईल? बस्ट होईल. कोण बस्ट होईल? पोलन ट्यूब. इट विल गेट बस्ट, इट विल गेट ओपन. बरोबर. पोलन ट्यूब या ठिकाणी बस्ट ओपन होईल, फुटून जाईल. आणि ती फुटल्यानंतर त्याच्यामध्ये आता काय? मेल गॅमेट. सो एक मेल गॅमेट कोणासोबत फ्यूज करेल? एग सेल. Female gamete. फिमेल सेल. बरोबर. एक मेल गॅमेट या ठिकाणी बघा, 1 मेल गॅमेट आहे. हा 1 मेल गॅमेट, हॅप्लॉइड मेल गॅमेट आहे. 1 मेल गॅमेट आहे. हा फ्यूज झाला होता कोणासोबत? 1 फिमेल गॅमेट सोबत. फिमेल गॅमेट म्हणजे आपण कोणता म्हणतो या ठिकाणी? एक सेल. आणि आता इथे काय झालं तयार या ठिकाणी? बरोबर. कोणती सेल तयार झाली? ही सेल कशी कोणती तयार झाली? जायगोट. जायगोट फॉर्म झाला. जायगोट हे कोणती प्रोसिजर होती? फर्टिलायझेशन. बरोबर. जायगोट कसा असणार आहे? हॅप्लॉइड का डिप्लॉइड? N+N. इट इज डिप्लॉइड. Diploid. एक समजलं तुम्हाला फर्टिलायझेशन. पण प्लांट्स मध्ये काय? 2 मेल गॅमेट आहे, डबल फर्टिलायझेशन आहे. सो एक मेल गॅमेट आता या ठिकाणी फ्यूज झाला एग सेल सोबत. दुसरा मेल गॅमेट फ्यूज होईल कोणासोबत? पोलार न्यूक्लियाय. सो अनादर मेल गॅमेट. काय म्हणतोय मी आता? अनादर मेल गॅमेट फ्यूज विथ Polar nucleus. polar nuclei, and the structure which is get produced is called as what? Endosperm. कोणतं स्ट्रक्चर तयार होणार आहे? एंडोस्पर्म. नाउ माय क्वेश्चन इज एंडोस्पर्म कसा आहे? एंडोस्पर्म कसा आहे? ऑप्शन्स: हॅप्लॉइड, डिप्लॉइड, ट्रिप्लॉइड, टेट्राप्लॉइड. काय नेचर एंडोस्पर्म? Tetraploid. कोण सांगेल? बताइए. आई एम वेटिंग. डिप्लॉइड. हॅप्लॉइड कोण म्हणताय का? नाही. डिप्लॉइड सर कोण म्हणताय? क्वेश्चन रिपीट करा सर. बघा,
अनादर मेल गॅमेट एक मेल गॅमेट कोणासोबत फ्यूज झाला एक सेल सोबत अनादर मेल गॅमेट कोणासोबत फ्यूज होतोय पोलार न्यूक्लियाय सोबत आता अनादर मेल गॅमेट फ्यूज झाला पोलार न्यूक्लियाय सोबत तर काय तयार झालं एंडोस्पर्म है ना आता इथे कोणतं स्ट्रक्चर तयार झालंय पोलार न्यूक्लियाय फ्यूज झाला कोणासोबत फ्यूज झाला मेल गॅमेट सोबत आणि काय तयार झालं एंडोस्पर्म इंडोस्पर्म एंडोस्पर्म कसं आहे एंडोस्पर्मचं नेचर कसं आहे हॅप्लॉइड आहे का नाही डिप्लॉइड आहे डिप्लॉइड डिप्लॉइड आहे का नाही व्हेरी गुड कुणाल बरोबर कुणाल विजय पाटील व्हेरी गुड है ना तर याचं नेचर कसं येईल या ठिकाणी इट इज ट्रिप्लॉइड याचं नेचर कसं येईल इट इज ट्रिप्लॉइड एंडोस्पर्म इज ऑलवेज 3n एंडोस्पर्म इज ऑलवेज ट्रिप्लॉइड बघा पोलार न्यूक्लियाय कसा होता डिप्लॉइड होता होता ना त्याच्यात n+n इट इज 2n आणि अजून एक मेल गॅमेट फ्यूज झाला मेल गॅमेट कसा होता n सो 2n + n इज इक्वल टू 3n 2n + n इट इज इक्वल टू 3n आणि 3n ला आपण काय म्हणतो इट इज ट्रिप्लॉइड सो एंडोस्पर्म इज ऑलवेज ट्रिप्लॉइड आर यू गेटिंग एंडोस्पर्म इज ऑलवेज ट्रिप्लॉइड सो अशा प्रकारे डबल फर्टिलायझेशन झालंय आणि डबल फर्टिलायझेशन झाल्यानंतर दोन मेल गॅमेट फ्यूज झाले एक मेल गॅमेट फ्यूज झाला एक सेल सोबत झायगोट बनला डिप्लॉइड झायगोट बनला आणि दुसरा मेल गॅमेट फ्यूज झाला पोलार न्यूक्लियाय सोबत काय बनलं त्या ठिकाणी एंडोस्पर्म बनला ट्रिप्लॉइड एंडोस्पर्म बनला म्हणजे डबल फर्टिलायझेशन झाल्यानंतर दोन नवीन स्ट्रक्चर बनलेले आहेत आता आणि हे दोन नवीन स्ट्रक्चर कोणते पहिला झायगोट दुसरा एंडोस्पर्म आर यू गेटिंग माय पॉइंट हो सर कोणाला डाऊट असेल तर विचारा डबल फर्टिलायझेशन इज ओव्हर है ना रिप्रोडक्शन है ना सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स इज गेट ओव्हर आपण बघू आता पीपीटी वर आपल्या या काही राहिलंय का आपलं सो टिप ऑफ द पोलन ट्यूब बस्ट है ना आपण या ठिकाणी म्हटलं पोलन ट्यूब बरोबर पोलन ट्यूब या ठिकाणी काय करते मेल गॅमेट कॅरी करते पोलन ट्यूब रिचेस द एम्ब्रियो सॅक कुठून सुरू झाली होती ती स्टिग्मा पासून स्टिग्मा मधून स्टाईल मध्ये आली स्टाईल मधून ओव्हरी मध्ये आली ओव्हरी मधून ओव्ह्यूल मध्ये आली ओव्ह्यूल मधून एम्ब्रियो सॅक मध्ये आली बरोबर टिप ऑफ द पोलन ट्यूब बस्ट it will get burst and it will get open two male gametes are released in embryo sac दोन male gamete embryo sac मध्ये रिलीज झाले one male gamete unites with the egg cell एक मेल गॅमेट कोणासोबत युनाइट होईल क्वीन सेल सोबत एक सेल सोबत आणि काय तयार झालं झायगोट इज ऑलवेज डिप्लॉइड झायगोट कसा आहे डिप्लॉइड ओके क्लिअर झालं झायगोट कसा आहे सर डिप्लॉइड आहे ओके दिस इज फर्टिलायझेशन हे काय झालं फर्टिलायझेशन सेकंड मेल गॅमेट युनाइट्स विथ टू पोलार न्यूक्लियाय and what will get produced endosperm is get formed आणि endosperm कसा असणार आहे it is triploid as two male nuclei बरोबर as two male nuclei participate in this process it is called as double fertilization दोन मेल न्यूक्लियाय पार्टिसिपेट आहेत या प्रोसिजर मध्ये आणि फर्टिलायझेशन दोन वेळा होत आहे आणि म्हणून याला आपण काय नाव देतो प्लांट्स मध्ये काय असणार आहे डबल फर्टिलायझेशन आतापर्यंत माहित होतं का तुम्हाला नाही माहित होतं तर लक्षात घ्या प्लांट्स मध्ये फ्लॉवरिंग प्लांट्स मध्ये अँजिओस्पर्म मध्ये डबल फर्टिलायझेशन होतं बरोबर एका पुलंगणीमध्ये दोन मेल गॅमेट आहे आणि ते दोन्ही युनाइट करतील बरोबर एंडोस्पर्म तयार झाला आता एंडोस्पर्म का बरं तयार झाला तर याचं फंक्शन काय असतं त्याचं फंक्शन असतं एंडोस्पर्मचं डेव्हलपमेंट ऑफ द एम्ब्रियो झायगोटला फूड प्रोव्हाइड करणे झायगोटला फूड प्रोव्हाइड करण्यासाठी एंडोस्पर्म डेव्हलप झालेला असतो तो फूड प्रोव्हाइड करतो नरिशमेंट करतो आणि मग या ठिकाणी झायगोटचं डेव्हलपमेंट होईल तो एम्ब्रिओ मध्ये कन्वर्ट होईल दॅट इज ड्यू टू द एंडोस्पर्म हे कशामध्ये होतं एंडोस्पर्म मध्ये होतं सर एकदा इंडोस्पर्मचं ट्रिप्लॉइड स्ट्रक्चर प्रूव्ह करून दाखवा यस परत एकदा सांगतो है ना परत एकदा सांगतो आपण खूप छान क्वेश्चन परत एकदा विचारलाय सौरभने की सर एंडोस्पर्मचं स्ट्रक्चर कसं आहे बघा आता मी काय काढतोय फक्त एम्ब्रिओ सॅक काढतो है ना बाकीचे पार्ट जाऊ दे एम्ब्रिओ सॅकचं स्ट्रक्चर मी तुम्हाला सांगितलं होतं कसं आहे 7 सेल अँड 8 न्यूक्लिएटेड 7 सेल अँड 8 न्यूक्लिएटेड आता याच्या वरच्या सेल होत्या यांना आपण नाव दिलं होतं अँटीपोडल सेल या सगळ्या सेल हॅप्लॉइड अँटीपोडल सेल ही पण सेल हॅप्लॉइड ही पण सेल हॅप्लॉइड ही पण सेल ओके आता खालच्या ज्या 3 सेल होत्या यांना आपण काय म्हटलं एग ॲपरेटस या सगळ्या सेल हॅप्लॉइड एग ॲपरेटस आणि याच्यामध्ये या 2 सेल होत्या साईडच्या त्यांना आपण काय म्हणतो सिनर्जिड सेल दिलं नाही तुमच्या पुस्तकात आणि ही जी सेल आहे याला एक सेल बरोबर एवढं समजलं तुम्हाला आता हा सेंटरची सेल ही सेंटरची सेल कोणती आहे बोला पोलार न्यूक्लियस पोलार न्यूक्लियामध्ये किती न्यूक्लियस आहे 2 म्हणजे हा कसा आहे 2n म्हणजे हा डिप्लॉइड पोलार न्यूक्लियस स्वतः कसा आहे डिप्लॉइड क्लिअर हा बोला सर बुक मध्ये ते अँटीपोडल सेल खालच्या 3 सेलला दिलं हा
बरोबर आहे ना. खालच्या 3 सेलला अँटीपोडल दिलंय, बरोबर. खालच्या 3 सेलला अँटीपोडल दिलंय आणि वरच्या 3 सेलला त्यांनी काय दिलेलं एक सेल दिले सर. एक ऍपरोडस, बरोबर. ऍक्च्युली बुक मध्ये तुम्हाला सोपं करून दिलंय, पण ऍक्च्युली मी तुम्हाला जे दिलं ना ते ऍट ऍक्च्युअल असतं, बरोबर. पण सर आपला आपला जो पोलन ट्यूब खालून येईल मग. हा बरोबर. आपला जो एग सेल असतो ना, सॉरी, आपला जो या ठिकाणी ओव्ह्यूल असतो ना, प्लांट्स मध्ये ओव्ह्यूल कसा असतो, अॅनाट्रोपस ओव्ह्यूल, बरोबर. आता तुम्ही 10वीला म्हणून तुम्हाला दिलं नाही तुम्हाला, ठीक आहे, तुम्ही टेक्स्टबुकचं करा, पण एकदा ऐकून घ्या मी काय म्हणतो, बरोबर. तर हा अॅनाट्रोपस ओव्ह्यूल असतो. अॅनाट्रोपस म्हणजे उलटा, म्हणजे एक सेल या ठिकाणी बॉटमला असतात, अॅनाट्रोपस म्हणजे बरोबर या ठिकाणी एक सेल बॉटमला असतो. हे ऍट ऍक्च्युअल आहे, तुम्हाला 12वीला आहे, बरोबर. सो मी तुम्हाला 12वीची डायग्राम दाखवली, पण ठीक आहे, समजून घ्या. जिथून एक सेल आहे तिथून पोलन ट्यूब एंटर करायची. आता वरती तुम्ही दाखवली तर काय करायचं, मग एक सेल जर वरती तुम्ही दाखवली तर पोलन ट्यूब कुठून एंटर करायची, वर. आणि तुम्ही बॉटमला दाखवली तर पोलन ट्यूब कुठून एंटर करायची, बॉटम मधून. मी आता पोलन ट्यूब कुठून एंटर करतोय बघा. आता या ठिकाणी काय झालं, एक पोलन ट्यूब डेव्हलप होत चालली, पोलन ट्यूब डेव्हलप होत चालली, बरोबर. कुठून सुरुवात झाली ती, कुठून सुरुवात झाली, स्टिग्मा पासून स्टाईल मध्ये आली, स्टाईल मधून आता ओरी मध्ये आली. आता मी पोलन ट्यूब कुठून एंटर करतोय, बॉटम पासून. कारण या ठिकाणी बरोबर व्हॉट एव्हर द मेल गॅमेट, जिथे एक सेल तिथे पोलन ट्यूब अटॅच करून टाकायची. हा बरोबर. आता हे पण समजून घ्या की पोलन ट्यूबला कसं समजतं की एवढ्या सेल याच्यामध्ये एक सेल ही आहे, बरोबर. पोलन ट्यूब तिथेच बस्ट का होते, हाऊ इट विल गेट ओपन, हाऊ इट विल गेट बिकॉज बस्ट. तिथे एक सेल प्रेझेंट असते म्हणून. हा, पण मग त्याला कसं समजतं की एक सेल इथेच आहे. तुम्ही वरती पण काढू शकता, मध्ये पण काढू शकता, खाली पण काढू शकता. पोलन ट्यूबला कसं ओळखतो एक सेल, कारण इथे याच्या 2 साइडच्या सेल आहेत ना, एक सेलच्या साइडला याच्या 2 सेल आहेत ना. कोणत्या सेल आहेत, सिनर्जिड सेल, अट्रॅक्टिंग द पोलन ट्यूब कंटिन्युअसली. तर या पोलन ट्यूबला अट्रॅक्ट करण्याचं काम कोण करतो, सिनर्जिड सेल, बरोबर. ऍक्च्युली या ठिकाणी पोलन ट्यूबला माहितच नाहीये एक सेल कुठे आहे, बरोबर. पण त्याला केमिकल सिग्नल दिला जातो, त्याला अट्रॅक्ट केला जातो, त्याला सांगितलं जातं पोलन ट्यूब इकडे आहे. एक मिनिट मी म्यूट करतो. So now here we are going to talk about what, that is nothing but the काय म्हणतो तुम्ही, सिनर्जिड सेल. सिनर्जिड सेल इज गोइंग टू अट्रॅक्ट द पोलन ट्यूब. पोलन ट्यूबला अट्रॅक्ट करतात. आता पोलन ट्यूब अट्रॅक्ट झाली इथे, मग ती या ठिकाणी आल्यानंतर आता काय होईल, इट विल गेट ओपन. आता ओपन झाल्यानंतर एक जो मेल गॅमेट आहे कोणासोबत फ्यूज करणार आहे, एक मेल गॅमेट कोणासोबत फ्यूज करणार आहे, बोला बोला बोला, वन एक्सेल एक सेल सोबत. आता याच्यामध्ये तर काही कन्फ्युजन नाही तुम्हाला. मेल गॅमेट कसा असतो, मेल गॅमेट हा मेल गॅमेट आहे, हा कसा आहे मेल गॅमेट कसा आहे, हॅप्लॉइड. हॅप्लॉइड. फिमेल गॅमेट कसा आहे, फिमेल गॅमेट दोन्ही फ्यूज झाले, काय बनला, जायगोट. कसा आहे, जायगोट. आता जायगोट मध्ये तर काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला, ओके. आता बघा, हा दुसरा मेल गॅमेट होता. आता हा कोणासोबत फ्यूज करतोय, दुसरा मेल गॅमेट पोलार न्यूक्लियर. बघा, आता दुसरा मेल गॅमेट आहे, अनादर मेल गॅमेट. आता अनादर मेल गॅमेट कसा असतो, अगेन इट इज हॅप्लॉइड. आता हा फ्यूज होतोय पोलार न्यूक्लियर. पोलार न्यूक्लियर कसा आहे, डिप्लॉइड. सो n+2n इज इक्वल टू ट्रिप्लॉइड. आणि यांचं त्या फ्युजन झाल्यावर काय तयार होतो, एंडोस्पर्म. आणि एंडोस्पर्म कसा, ऑलवेज इट इज ट्रिप्लॉइड. सो एंडोस्पर्म कसा असणार आहे, ट्रिप्लॉइड. कारण इथे दुसरा मेल गॅमेट फ्यूज करतोय ना, ऑलरेडी 2 न्यूक्लियस होते ना तिथे, हा n 2n ऑलरेडी पोलार न्यूक्लियर. आता त्याच्यामध्ये अजून एक n कोणाचा, मेल गॅमेटचा, हा त्याच्यासोबत युनाइट होतोय. आता हे ओव्हरऑल स्ट्रक्चर कसं असेल, ट्रिप्लॉइड. आणि ट्रिप्लॉइड स्ट्रक्चर कोणतं, एंडोस्पर्म. एंडोस्पर्मचं काम काय आता, की हा जो जायगोट डेव्हलप झालाय त्याला नरिशमेंट प्रोव्हाइड करतात, त्याला फूड प्रोव्हाइड कर. तुम्ही आता तुमच्या डायग्राम मध्ये पेज नंबर 27 मध्ये जर एक सेल वरती दाखवली, तुम्ही पण वरती काढा, काही हरकत नाही. पण मग या ठिकाणी तिथूनच पोलन ट्यूब एंटर, एवढं नाही. क्लिअर, बोला. अजून काय नाही समजलं, अजून काय डाऊट आहे, शुड बी मूव फर्दर. डू यू नो, एक कन्सेप्ट तुम्हाला दिलेला आहे, डू यू नो व्हेन पॉलिनेशन इन्व्हॉल्व्स ओनली 1 फ्लॉवर. जर पॉलिनेशन एका सिंगल फ्लॉवर मध्ये झालं, बायसेक्शुअल फ्लॉवर मध्ये झालं, और 2 फ्लॉवर बॉर्न ऑन द सेम प्लांट, किंवा 2 वेगवेगळे फ्लॉवर आहे पण एकाच प्लांट वर आहे, तर त्याला आपण काय म्हणतो, सेल्फ पॉलिनेशन. म्हणजे काय, व्हेन पॉलिनेशन ऑकर इन फ्लॉवर ऑफ द सेम प्लांट, इट इज कॉल्ड एज व्हॉट, सेल्फ पॉलिनेशन. Whereas if it is involved 2 flower born on 2 plants, different plants,
then it is called as what? That is क्रॉस पॉलिनेशन. तेव्हा त्याला आपण काय म्हणतोय? क्रॉस पॉलिनेशन. बघा मी तुम्हाला डायग्राम द्वारे सांगतो हा काय कन्सेप्ट आहे, डू यू नो म्हणून तुम्हाला दिलेला आहे. यस, आपण बघतोय सपोज आता मी काय काढलं, एक प्लांट काढलं, बरोबर. एक प्लांट काढला, आता याच्यावर एक सिंगल फ्लॉवर आहे, हा सिंगल फ्लॉवर आहे. आता याच्यावरच स्टॅमिन आहे आणि याच्यावरच या ठिकाणी काय आहे, कार्पेल आहे. बायसेक्शुअल फ्लॉवर आहे, याच्यावरच कार्पेल आहे. सर असं स्ट्रक्चर वाटत नाही. आता इथून या ठिकाणी पोलनग्रेन आले आणि इथे लँड झाले, म्हणजे एकच फ्लॉवर आहे ना, सेम फ्लॉवर, बरोबर. म्हणजे त्यांचं जेनेटिक मेकअप कसं आहे, सेम आहे, बरोबर. सेम जेनेटिक मेकअप, सेम फ्लॉवर, सेम प्लांट, एव्हरीथिंग इज सेम, है ना, सेम आहे ना एवढं या ठिकाणी. तर याला आपण काय म्हणतो? सेल्फ पॉलिनेशन. याला आपण काय म्हणतो? सेल्फ पॉलिनेशन. याला आपण सेल्फ पॉलिनेशन म्हणतो. किंवा आता एक प्लांट आहे, त्याच्यावर आता दोन फ्लॉवर काढतो. सपोज दिस इज वन फ्लॉवर, दिस इज अनदर फ्लॉवर. आता याच्यावर काय स्टॅमिन आहे, याच्यावर काय स्टॅमिन आहे आणि याच्यावर काय कार्पेल आहे, बरोबर. आता इथून पोलनग्रेन पडले, इथून पोलनग्रेन पडले या फ्लॉवरवर. तर आता काय झालं, फ्लॉवर वेगवेगळे आहे पण प्लांट वेगळा आहे का? प्लांट वेगळा आहे का? नाही. या ठिकाणी when pollination occur on flower of same plant then it is called as what? That is self pollination. या दोन्ही केसला आपण काय म्हणतो या ठिकाणी? सेल्फ पॉलिनेशन, बरोबर है ना. या दोन्ही कंडिशनला आपण काय म्हणतो? सेल्फ पॉलिनेशन. when pollination occur in same flower or है ना flower of same plant then it is called as what? Self pollination. याला जर फर्दर डिवाइड करायचं आपल्याला, फर्दर जर डिवाइड करायचं याला, तर सेल्फ पॉलिनेशनच आहे दोन्ही. याला आपण म्हणतो ऑटोगॅमी. ऑटोगॅमी म्हणजे प्लांट इज सेम ऍज वेल एज या ठिकाणी फ्लॉवर इज सेम. आणि जर फ्लॉवर डिफरंट आहे पण प्लांट सेम आहे, याला आपण काय म्हणतो? गिटॅनोगॅमी. याला आपण काय म्हणतो? गिटॅनोगॅमी. पण एवढं तुम्हाला दिलेलं नाहीये, त्यामुळे तुम्ही ध्यानात ठेवा. वेन पॉलिनेशन ऑकर इन फ्लॉवर ऑफ द सेम प्लांट, एकाच झाडाच्या दोन फ्लॉवर मध्ये किंवा सिंगल फ्लॉवर मध्ये पॉलिनेशन होईल, तेव्हा त्याला आपण काय म्हणायचं? तेव्हा आपण त्याला काय म्हणायचं? सेल्फ पॉलिनेशन. सेल्फ पॉलिनेशन. कारण जेनेटिक मेकअप ओव्हरऑल सेमच आहे ना, फ्लॉवर जरी वेगळे तरी जेनेटिक मेकअप तर सेम आहे, आणि म्हणून त्याला आपण या ठिकाणी काय म्हणतो? सेल्फ पॉलिनेशन. आता एक दुसरी डायग्राम काढतो मी. आता सपोज इथे एक फ्लॉवर आहे, क्रॉस पॉलिनेशन. टू प्लांट्स टू फ्लॉवर. इथे दुसरा फ्लॉवर आहे, बरोबर. आता इथे काय पोलनग्रेन आहे, इथे काय कार्पेल आहे, बरोबर. तर आता हा पोलनग्रेन आता लँड झाला, इथे लँड झाला. म्हणजे आता आपण या ठिकाणी काय म्हटलं? प्लांट डिफरंट, फ्लॉवर डिफरंट. सो फ्लॉवर पण डिफरंट आहे, प्लांट पण डिफरंट आहे, तेव्हा त्याला आपण त्याला काय म्हणणार आहे? क्रॉस पॉलिनेशन. क्रॉस पॉलिनेशन. स्पेसिस मात्र सेम आहे, स्पेसिस सेम आहे, तेव्हा त्याला आपण काय म्हणतो? क्रॉस पॉलिनेशन. तेव्हा त्याला आपण काय म्हणतो? क्रॉस पॉलिनेशन. समजलं सगळ्यांना? सेल्फ पॉलिनेशन आणि क्रॉस पॉलिनेशन डू यू नो म्हणून तुम्हाला विचारलं, तुम्हाला माहिती आहे का? आता माहिती म्हणा. समजलं का? सेल्फ पॉलिनेशन आणि क्रॉस पॉलिनेशन. वेन पॉलिनेशन ऑकर इन टू डिफरंट प्लांट, flower of the two different plant, then it is called as cross pollination. While discovering the new high yielding and resistance varieties of the plant, scientists bring about the pollination with the help of brush. सायंटिस्ट मॅन्युअली पण करतात, एका झाडापासून पोलन काढून घेतात, दुसऱ्या फ्लॉवर मध्ये टाकतात ब्रशच्या साह्याने, बरोबर. तर ते क्रॉस पॉलिनेशन करतात नवीन व्हरायटी तयार करण्यासाठी. आपण बघतो, आता तुम्ही बघितले असेल आपल्या पाचोराला एक सीड कंपनी आहे. कोणाला माहिती आहे का कोणती सीड होती? अजित सीड आहे का? आय डोंट नो. पाचोऱ्याला एक सीडची कंपनी आहे, सीडची इंडस्ट्री आहे, 300 एकर मध्ये प्लांट येतात, बरोबर. अजित सीड, बरोबर. आणि त्याच्यामध्ये करतात क्रॉस पॉलिनेशन करतात आणि नवीन व्हरायटी डेव्हलप करतात, हेल्दी व्हरायटी, बरोबर. न्यू स्ट्रँड डेव्हलप करतात. समजलं? तर सेल्फ पॉलिनेशन मध्ये ऑटोगॅमी होते आणि क्रॉस पॉलिनेशन मध्ये काय होतं एकदा सांगा. हा, सेल्फ पॉलिनेशनचे दोन प्रकार सांगितले तुम्हाला मी, ऑटोगॅमी आणि गिटॅनोगॅमी, बरोबर. जेव्हा फ्लॉवर सेम असेल तेव्हा ऑटोगॅमी, जेव्हा फ्लॉवर डिफरंट असेल पण प्लांट सेम असेल त्याला आपण काय म्हणतो? गिटॅनोगॅमी. समजतंय ना? ऑटो म्हणजे सेल्फ, एव्हरीथिंग इज सेम, फ्लॉवर पण सेम आहे, प्लांट पण सेम आहे, तेव्हा त्याला आपण काय म्हणतो? ऑटोगॅमी. आणि गिटॅनो म्हणजे नेबर. गिटॅनो म्हणजे काय? नेबर. गॅमी म्हणजे मॅरेज, नेबर सोबत मॅरेज. म्हणजे काय? तर फ्लॉवर सेम आहे, सॉरी फ्लॉवर डिफरंट आहे पण प्लांट सेम आहे, तेव्हा त्याला आपण काय म्हणतो? गिटॅनो. आता क्रॉस पॉलिनेशन बघतोय आपण. क्रॉस पॉलिनेशन मध्ये मी काय म्हटलं तुम्हाला? फ्लॉवर इज ऑल्सो डिफरंट, प्लांट इज ऑल्सो डिफरंट, इट इज कॉल्ड एज क्रॉस पॉलिनेशन. किंवा याला आपण काय म्हणतो? झेनोगॅमी. याचं नाव काय? झेनोगॅमी. झेनोगॅमी म्हणजे फ्लॉवर पण डिफरंट आहे, प्लांट पण डिफरंट. क्रॉस पॉलिनेशन. समजलं?
सौरव, इज इट क्लिअर? ऑटोगॅमिक, इटॅनोगॅमिक, झेनोगॅमिक येस सर. हे नाहीये तुम्हाला 12वीत. ओके, सो आता तुम्हाला म्हटलं ट्राय एक एक्सपेरिमेंट दिलाय, हा एक्सपेरिमेंट करून बघा. आपण आता संपू आणि आता उद्या आपण काय बघणार आहे, सेक्शुअल रिप्रोडक्शन प्लांट बघणार आहे. सिंपल एक्सपेरिमेंट आहे. टेक अ सुटेबल ग्लास वेसल लाईक कोनिकल फ्लास्क, कोनिफल फ्लास्क घ्या किंवा बिकर घ्या. बिकर पण घेतला चालेल, बिकर सगळ्यांना माहिती आहे. सो एक बिकर घ्या असा काचेचा. ऍड सम गार्डन सॉइल, त्याच्यामध्ये सॉइल ऍड करा. सॉइल ऍड केली. सो सम पल्स ग्रेन, त्याच्यामध्ये काही या ठिकाणी ग्रेन म्हणजे सीड्स या ठिकाणी ग्रो करा. इन सच अ वे दॅट यू कॅन ऑब्झर्व देम थ्रू द ग्लास. ग्लास म्हणून तुम्ही ऑब्झर्व करू शकता. वॉटर इट एव्हरी डे, त्याला पाणी टाका आणि पाणी टाकल्यानंतर रेकॉर्ड द चेंजेस. तर आफ्टर सम डे इट विल गेट स्प्राउट, न्यू प्लांट विल गेट डेव्हलप. तर नवीन प्लांट या ठिकाणी डेव्हलप होईल. तसं ते तुम्हाला ऑब्झर्व करायचं. ठीक आहे, रिमेनिंग पार्ट आता आपण त्याच्या लेक्चरमध्ये बघू. सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट आपलं जवळजवळ कम्प्लीट झालंय है ना. आता या ठिकाणी उद्या ह्युमन्स मध्ये कसं रिप्रोडक्शन दॅट वी आर गोइंग टू टॉक. बरोबर. हा टाइम सुटेबल आहे सगळ्यांना? 9 ते 10 काही प्रॉब्लेम आहे? Yes, sir. येस सर. ठीक आहे, चालेल. उद्या 9 ला घेऊन सर आपली रेकॉर्डिंग टाकून द्या युट्यूबवर टाकून. लगेच. आणि ती मागची पण युट्यूबवरची बाकी आहे, सर. ओके ओके, चालेल. बाय. बाय सर.